अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. खरं तर मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा उशीरच केलाय, पण एनिवेज म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. तर माझ्या 2024ची सुरुवात खूपच चांगली झाली आणि हे गेलं वर्ष माझ्यासाठी थोड्या चढ उतारांचं होतं. तसं मी आता लाईफमध्ये कोणत्याही सिच्युएशनला खंबीरपणे सामोरे जाते. जसंच 2024 हे वर्ष आलं, माझं प्रोफेशनल लाईफ एकदम मस्त चालू होतं. मग त्यात काही अवॉर्ड्सही मिळाले, नंतर इन्क्रीमेंट सुद्धा झालं. मग काय, ज्या गोष्टीसाठी आपण काम करतो तिथे जर अशा गोष्टी घडल्या तर जीवन सार्थकी लागलंय असंच वाटायला लागतं, हो की नाही? आणि मग मी माझं जॉब करता करता पॅशन म्हणून इंस्टाग्राम फूड चॅनल स्टार्ट केलं. माझ्या घरच्यांनी मला यासाठी खूप साथ आणि प्रोत्साहनही दिलं. आणि मग आता माझा जॉब सांभाळता सांभाळता मी कुकिंग व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि खरंच बऱ्यापैकी स्वामींच्या कृपेने रिस्पॉन्स मिळायला लागलाच होता. मग मी 21 नोव्हेंबर 2024 पासून जी काही आजारी पडले ते अगदी 2 जानेवारी 2025 पर्यंत. आता यातून बाहेर पडते की नाही असंच वाटलं होतं, पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. तसंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं आणि स्वामींच्या कृपेने मी आता अगदी ठणठणीत बरी आहे. हां, आता थोडे आजार झाले आहेत, औषधं चालू आहेत आणि औषधं घेता घेता मी खरंच खूप त्रासलेली आहे. पण माझ्यासोबत स्वामी आहेत, त्यामुळे मला आता कसलीच भीती वाटत नाही. स्वामी म्हणतात ना, मी तुझ्या पाठीशी आहे. तर या गोष्टीचा अनुभव मी रोज घेतेय. तर आता मी उद्यापासून पुन्हा नव्याने व्हिडिओज बनवायला सुरुवात करणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.